चला बायांनो, आपण आज बट्ट्या बनवणार आहोत. पहिले आपण पाणी टाकलंय, मग त्यात मीठ टाकू. थोडीशी हळद, तेल, हे चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्स केल्यानंतर आता आपण त्यात पीठ टाकणार आहोत. आता आपण पीठ चांगलं मळून घेऊ. पहिले आपण हे सगळं मळून घेऊ, सगळं मिक्स करून घेऊ. चांगलं मळून घेणार आहोत. हे पीठ आपण चांगलं मळून घेणार आहोत. चला, आपण बट्ट्यांचं पीठ मळून घेतलं आहे. आता आपण बट्ट्यांना सुरुवात करू. बट्ट्या असे गोळे तयार करून घ्यायचे. मोठा जरी असला तरी चालतो. असे गोळे करून घेतल्यानंतर आपण याच्यात थोडंसं तेल टाकणार आहोत. त्याच्यानं बट्टे एकदम नरम खुसखुशीत होतात. एकदम नरम होते. असं तेल टाकल्यानंतर थोडं मळून घ्यायचं. एकदम नरम बट्टे. लेयर येण्यासाठी आपण हे थोडं हे करू, घडी करून घेऊ आणि असा गोळा तयार करू. हे बघा, आता आपण हा दुसरा पण तसाच करून घेऊ. तेल टाकल्यानंतर एकदम नरम बट्टी तयार होते. थोडंसं मळून घ्यायचं. तेल सगळ्या दूर पसरलं पाहिजे. थोडंसं मळल्यानंतर परत आपण अशी घडी करू आणि असा गोळा तयार करू. गोळा तयार झाल्यानंतर असा थोडंसं चिप्पट करायचं. हे बघा, अशा करून सर्व बट्ट्या तयार करून घ्यायच्या. ह्या बघा, आपल्या बट्ट्या मळून झालेल्या आहे. ह्या सर्व बट्ट्या मी आता एअर फ्रायरमध्ये भाजून घेते. एअर फ्रायरमध्ये भाजून बघा, अशा पद्धतीनं ह्या ठेवत आहे मी. आणि यांना 200 डिग्री सेल्सिअसमध्ये 30 मिनिटांसाठी ठेवते. ह्या बघा, याच्यात ठेवलं आहे एअर फ्रायरमध्ये. आपण आता याच्यामध्ये ठेवलेले आहे. आता तीस मिनिटांसाठी 200 डिग्री सेल्सिअस. बघा, या आपल्या बट्ट्या झाल्या. बट्ट्या नाही तर रोडगे म्हणता येईल. भाजून घेतलेले आहे आपण, न शिजवता भाजलेले आहेत.
हे बघा किती छान भाजले गेले. हे आपण तोडून बघितलेली आहे. हे बघा किती नरम झालेली आहे. छानपैकी रोडगे भाजलेले आहेत, नरम.